सत्तार आणि मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर नसलेली प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवत अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। तर धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या योजनेअंतर्गत 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं। त्याचबरोबर 4 ऑक्टोबर 2024च्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणतेही प्रस्ताव नव्हता, तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं त्यांनी भासवलंय आणि 7 ऑक्टोबरला 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान वाढवलंय आणि 16 शाळांना मंजुरीही झाली। या शाळांचा अब्दुल सत्तारांशी संबंध असल्याचा संशय असून सर्व प्रक्रिया अवघ्या 6 दिवसात पूर्ण करण्यात आली आहे। हे प्रकरण बेकायदेशीर असल्यानं संपूर्ण चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचं विजय कुंभार म्हणाले। 4 ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये असा काही प्रस्ताव नव्हता। अल्पसंख्याक संस्थांना 2015 पासून दरवर्षी 2 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जात होतं। त्याच्यामध्ये वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनामध्ये नव्हता, तरी तो झालाय असं भासवलं। त्यानंतर सगळी कागदपत्र हरली। कुठल्याही संस्थेला अनुदान देणं, काही वंचित संस्थांना, अल्पसंख्याक संस्थांना अनुदान देणं, त्या जिवंत ठेवणं, त्यांच्या हिताचं काम करणं हे शासनाचं काम आहे आणि त्याच्यावरती कुणाचं हरकत असण्याचंही काही कारण नाही। परंतु ज्या वेळेला जे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत ते मंजूर झाल्याचं भासवून ज्यावेळेला अशा संस्थांसाठी आणि तेही आपल्या मर्जीतल्या अनुदान लाटलं जातं, तेव्हा मात्र ते आक्षेपार्ह असतं। तो एक गुन्हा असतो। ती मंत्रिमंडळाची फसवणूक असते, राज्य शासनाची फसवणूक असते, जनतेची फसवणूक असते। असे प्रकार करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।